क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्यातील शिरसमणी येथे रहिवासी असलेले पंडित मोतीराम पवार वय वर्ष 40 यांचे व संबंधित असलेल्या शेतकऱ्यांशी जमिनीच्या वादातून भांडण झाले होते। त्याबाबत पंडित पवार यांनी कळवण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देखील दाखल केला होता, परंतु संबंधितांकडून वारंवार शिव्या व मारण्याच्या धमक्या येत होत्या। त्याच कारणाने पंडित पवार हे दिनांक 15 एप्रिल 2024 पासून घरातून कुणालाही न सांगता निघून गेले होते। त्याबाबत कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार देखील कळवण पोलीस ठाण्यात दिली होती। त्याबाबत कुटुंबियांनी कळवण पोलीस ठाण्यात विचारणा केली असता पोलिसांनी सांगितले की आम्हाला शोधण्यात तुम्ही पण मदत करा। त्या अनुषंगाने पंडित पवार हे हातगड परिसरात दिनांक 15 जून 2024 रोजी जखमी अवस्थेत नातेवाईकांना मिळून आले। ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी पंडित पवार यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। दरम्यान पोलिसांना दिलेल्या अर्जावरून व सूचित केल्याप्रमाणे हे अपहरण संबंधित इस्मांनी केली असून त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भगवान खिल्लारी, कळवण। सामाजिक चळवळीत महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान धुळे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतो। माझे काका नामे पंडित मोतीराम पवार राहणार शिरसमणी हे यांचं शेतीचं वाद चालू होतं। मग चालू असताना त्यांना संबंधित समोरच्या व्यक्तींकडनं मारण्याच्या धमक्या येत होत्या। मग त्यांनी आपल्या जीवाचं रक्षणासाठी कळवण पोलीस स्टेशन येथे दिनांक 8/4/2024 रोजी अर्ज दिला होता। अर्ज दिल्यानंतर 8 दिवसानंतर पोलिसांनी 15/4/2024ला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं आणि पोलीस स्टेशनला संबंधित पार्टीलाही बोलवलं होतं। मग त्याच्यात काय झालं, काय विषय झाला तो अद्यापही आम्हाला समजलेला नाही आहे। आणि त्या 15 तारखेला रात्रीपासून माझे काका जे पंडित पवार आहेत ते बेपत्ता झाले। बेपत्ता झाल्यानंतर आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला माझे काका मावशी यांनी वारंवार तपास करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असता काकांना उडवाउडीचे उत्तर मावशीला म्हणायचे, तुम्ही खूप शहाणे झालेले आहेत, तुम्हीच तुमचा माणूस शोधून आणून द्या, असं तसं उडवाउडीचे उत्तर देऊन त्यांना 2 महिने फिरवले। 2 महिने फिरवल्यानंतर काल दिनांक 15/6/2024 रोजी हातगड येथे नातेवाईकांना काका पंडित पवार ही एकदम जखमी अवस्थेच्या म्हणजे भयंकर त्यांना जखम झालेली आहे या अवस्थेमध्ये त्यांना आढळून आले। त्यांनी दवाखान्यामध्ये त्यांना दाखल केलं। दाखल केल्यानंतर नातेवाईकांना आम्हा सगळ्यांना बोलून काकांना आमच्याजवळ स्वाधीन केलं। आज काका कळवण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेत आहेत। तर संबंधित ज्या लोकांनी काकांवर जीवघेणा हल्ला केलेला आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन त्यांना शिक्षा व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा। माझे वडील 8/4/2024 रोजी शेतीच्या वादामुळे ते पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला होता। तर 8 दिवसांनी 15/4/2024 रोजी त्यांना बोलवणं केलं आणि त्या दिवशी रात्रीपासून गायब झाले। तर आज 2 महिने झाले तेव्हा सापडले। ते हातगड घाटात सापडले। ते नातेवाईकांना आढळून आले। ते आम्ही तिथे गेलो आणि त्यांची परिस्थिती पाहिली तर पूर्ण गंभीर परिस्थिती होती। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।